काल आपलं बंद होतं ना 53 का. केषांचित विचारोपि कर्मणा प्रतिपद्यते श्रवणायापि बहुभी लभ्य इति श्रुतेः. केषांचित विचारोपि कर्मणा, नाही का, केवळ आणखी हा धंदा करून तो धंदा झाला की तो धंदा, कर्माशिवाय ज्याला बाद नाही. केषांचित विचार मतलब वास्तविक मनुष्य देहाचं कर्तव्य कोणतं नाही. क्षणोक्षणाची कोहम कथमिदम जातम कोही करताचे विचारे. आपण कोण आहोत, आपल्याला काय प्राप्त झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये जन्ममरणाची सफलता आहे याचं ज्ञान नसते, त्याचा विचार क्रियेमुळे काय नसते, प्रतिबंध निर्माण होतात. मनुष्य देहामध्ये आहे ना, विचाराला प्राधान्य दिलेलं आहे बा, भोगाला प्राधान्य नाही. कशाला? भोगी जीवन काय उपयोगाचं आहे त्याच्यामध्ये. मग जेवूच नाही का, असा नाही का, जगण्याकरता काय झालं पाहिजे, जगण्याकरता काय झालं, जेवलंच पाहिजे बरं का. त्याच्याशिवाय जगेल कसा, आहे का नाही. मग आता जगण्याकरता जेवलंच पाहिजे. आणि पुढचं मग आता मला कशाकरता, जगण्याकरता. आणि जगून काय करायचं, खाण्याकरता. जगण्याकरता खातो आणि खाण्याकरता मग भले तुझ योनी. मग इतर योनीमध्ये काय विचार आहे का त्याच्यामध्ये. मग पशुजीवन म्हणतात. कोणतं जीवन? एक पशुजीवन असते, एक साधकी जीवन असते, एक मुक्त जीवन असते. श्रवणायापि बहुभी, ज्याला श्रवण माहिती नसतं असं आहे ना. मनुष्य देहाला येऊन हे सुद्धा मूर्खपणा राहतो. तो कशामुळे राहत असतो, त्याला अविचार म्हणत असतात. मनुष्य देहातच माणसाला ज्ञानाची संपत्ती काय करता येते, गोळा करता येते. अन्य देहामध्ये आहे का, तुला कुत्र्याला कुठं शाळेत टाकत असते का, नातवाला कुठं टाकते, शाळेत टाका, कुत्र्यालाही टाका. घरचा कुत्रा आहे ना ते, त्याचा काय उपयोग आहे. म्हणून भाऊ जन्माचा जन्म जातो, पण त्यांना श्रवणसुद्धा काढू शकत. जसं ते हे अनेक अत्यंत बुद्धिमान ज्ञात्वा सामग्री वाप्य संभवात यो विचार न लभते ब्रह्मोपासित सौनिशम. अत्यंत बुद्धिमान ज्ञात्वा, अशी काही बुद्धी आहे की जे दगडापेक्षाही सुद्धा जड आहे. किती सांगा तरी शेवटी काही त्याचा उपयोग होत, पालथ्या कागदी करते. एकही सुद्धा ज्ञानाची सामग्री ज्याच्या अंतःकरणामध्ये जाईल, मग टाकून द्यायचा का त्याला. मग टाकायचं. शास्त्र सर्वांच्या करता आणखी सांगत असते नाही का. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, स्त्री असो, पुरुष असो, उद्धाराच्या करता सर्वांना मार्ग सांगितले आहे. या रे यातही बोलते नारी. ज्याचा जसा आणखी अधिकार असेल तर त्याप्रमाणे शास्त्र त्याला उपाय सांगत आहे. भलत्यालाच भलता सांगून काम होत नाही का. एखादा धनिक मनुष्य आहे म्हणा, जर आणखी सप्ताह करायचा असेल तर आपण त्याला मागणी किती रुपयाची करत असतो. तर म्हटलं हो 500 रुपये का. म्हटलं तुम्ही एवढे मोठे श्रीमंत, सप्ताहामध्ये 500 रुपये शोभत नाही तुम्हाला. 5000 तरी कमीत कमी काय केले पाहिजे. तुमच्या ऐपत्तीला माणूस किती रूप दिले पाहिजे. आणि एखादा मधुकरी घेऊन येणारा मनुष्य म्हणायला लागला, म्हणलं हे बाबा हे सप्ताह करायचं 5000 देखील मधुकरी. त्या सप्ताहामध्ये जेवण देण्याचा अधिकार काय मधुकरीवाल्याला आहे का. मग धनिक लोकांना का. कोणते लोक, ज्याचा जसा अधिकार असेल तशी काय करायची असते मागणी आहे काय. सर्वच काही एकनाथ शिंदे आहे का 5000. त्याला काही वाटलं नाही. 2 कोटी रुपये खर्च केले किती. त्यांना त्याचा काय आहे, कोट्यवधी रुपयाचा त्यांचा व्यवहार चालतो.
जसा ज्याचा मुंगीवरी बार गजाचे पालन करीत आहे काय साधे मुंगीवर नोकरी हत्तीजवळ. म्हणून त्यांनी काय करायचं, जे अशी बुद्धी जर प्राप्त झाली असेल तर जो विचारांना लभते, विचार फलद्रूप होऊ शकत नाही. मग त्याला सांगायचं असते ब्रह्माची काय करा, सर्वांचा सर्वांमध्ये आणि प्रवेश होऊ शकत. म्हणजे ज्याचा जसा अधिकार असा अधिकार तसा जावीला. म्हणून त्याने उपासना मार्ग हा सर्वांच्या करता आणखी काही नाही. भगवंतानी सुद्धा नाही का 5व्या अध्यायामध्ये गीतेच्या सांगितलं कर्मणाम कृष्ण पुनर्योगांचे संशय यश्रेय तुम तन्मय भुई. कर्माचेच अधिकारी कसे आहे. एखाद्या नदीच्या पलीकडे जायचं असलं कोणालाही पोहून जाऊन जाता येतं का? मग ज्याला पोहणं आहे तो पलीकडे जायला. लहान मुलं वगैरे जर त्यांना जर जायचं, ज्याला पोहण्याचं काय नाही, नदीच्या तर काय आहे, मग त्यांनी नावेचा आश्रय करावा. कोणाचा नाव काय करते, कोणाचं आहे, तिथं काही अधिकाराचा प्रश्न असतो. नाव सर्वांना काय नसते. जैसी नाव स्त्रिया बाळा तो येतरणी. नाही तर एखादा पोहणं माहिती नाही, पलीकडे म्हणायला लागलं मी पलीकडे जातो आणि पोहण्याचं ज्ञान आहे का? मला पोहणं म्हणजे काय? अरे मग पलीकडे कसं जायचं? तर मला उडी मारली म्हणजे जात असते. उडी मारली म्हणजे जात असते का? पुन्हा नेण्याच्या लायकीचा राहत नाही. दृष्टांत आपला संपला. म्हणून ज्याला विचार फलद्रूप होऊ शकत नाही त्याने उपासना मार्ग काय करावा, शिकावा. भगवंताच्या याच्यामध्ये एकच साधन सांगितलं आहे की आनंद साधन सांगितलेलं आहे. ज्याला जे झेपेल त्याप्रमाणे त्याने काय करावा. शिकलेला नाही, गरीब आहे, नाही का, उद्धाराची तर इच्छा आहे, मग त्याला साधन सांगतात म्हटलं नामस्मरण नाही का. हरिहरी तुम्ही म्हणारे बिने मोज अनेक नका पडू भक्तीच्या पर्यंत ते तेव्हा आहे थोडी भावे तुळशीधर आणि म्हणावे पतीत. परमात्मा उद्धार केल्याशिवाय राहण्यात दुःखामुळे हो ना. नामासाठी पार केवळ नामस्मरण केलं तरी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. निर्गुण ब्रह्मतत्वस्य उपास्ते रसंभवा सगुण ब्रह्मणे एवात्र प्रत्ययावर्ती संभवात. निर्गुण ब्रह्मतत्वस्य न उपास्य पूर्वपक्ष भाव त्याच्यावरती. तुम्ही आम्हाला सांगता उपासना करा म्हणून. उपासना निर्गुण ब्रह्मतत्वाची उपासना होऊ शकत नाही. मला सगुण ब्रह्माची काय होते उपासना होऊ शकते. निर्गुण ब्रह्माची पूजा करायची असेल तर काय निर्गुण ब्रह्माची पूजा काय करणार तुम्ही? मग तेच निर्गुण ब्रह्म कोणाच्या आकाराला काय करे. तोच परमात्मा निर्गुण निराकार स्वरूपामध्ये असल्यामुळे मुळात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानम् अधर्मस्य. पुन्हा तो परमात्मा धर्माची संस्थापना करण्याकरता काय अजोप्य आत्मा ईश्वरोपी प्रकृती स्वामधिष्ठाय संभवामी. म्हणून निर्गुण तत्वाची उपासना होऊ शकत नाही. सरगुण ब्रह्मे यत्र प्रत्यावृत्ती संभात. मला सगुणाची उपासना होऊ शकते का रे? मग सगुण कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर गावी रूप माझं गोपिकार म्हणा देवळा चरणी वाजवी तुझे. प्रत्येक अवतारामधले रूप काय काय मग भिन्न भिन्न आहे. राम अवतारातलं रूप लोकाभिरामम रणरंग धीरम. कृष्ण अवतारामध्ये देवळा चरणी वाजवी आहे. प्रत्येकातलं भिन्न भिन्न आहे. आणि आता हल्लीचं जे रूप आहे समचरण दृष्टी विटेवरी. तेव्हा सगुण ब्रह्मणी रेवा तर प्रत्ययावेळेस सगुण ब्रह्माचं ज्याप्रमाणे आपण ध्यान करतो त्याप्रमाणे आणि ध्यान करावं. हा मला ते ब्रह्म कसं आहे की अवांग मनसगम्यम तन्यनेत्यती सदा. अवांग मनसगम्यस्य वेदनम न संभवे. अवांग मनसगम्यम
ब्रह्म हे म्हटलं तर मनबुद्धी वाचेला अगोचर आहे, म्हणजे येऊ शकत नाही. मनाची नक्की नलकी दृष्टीची बुद्धी नाही, इंद्रिय डोळ्यांनी दिसत असतं का? सर्व आकाशापेक्षाही सुद्धा सूक्ष्म आहे. यथा सर्वगतम सूक्ष्मात आकाशम सर्वत्र अवस्थित होते येत. मग त्याचं काय आणखी तुम्ही चिंतन कसं करणार? अवांग मनसे असल्यामुळे तन्नोपासित चेतच आहे, त्याची उपासना होऊ शकत नाही, उपासनेचा विषय होऊ शकत नाही. मग अवांग मनाचं गम्यमचं वेदनम न संभवे. म्हणलं ब्रह्म हे कसं आहे? मनबुद्धी वाचीला काय आहे? अगोचर आहे. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्तन नाही रूपवर. असं जाणून अवांग मनसं गम्यम वेदनम न संभवे. ब्रह्म हे कसं आहे? मनबुद्धी वाचेला अगोचर आहे. असल्या प्रकारचं ब्रह्माचं ज्ञान आपल्याला काय होत आहे? म्हणजे ब्रह्मसूत्र भाष्य म्हणा, इतर याच्यामध्ये ब्रह्म कसं किंतत ब्रह्म, गीतेमध्ये सुद्धा 8व्या अध्यायामध्ये सुंदर विचार केलेला आहे बघा. किंतत ब्रह्म किंमध्यात्म किंवा कर्म आहे, त्याचं ज्ञान होणं हीच त्याची काय आहे? उपासना आहे. मग कसं आहे? आता तो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्य येता असे समजा आहे. ज्याच्यापासून हे सर्व उत्पन्न होते, ज्याच्या ठिकाणीच राहते, आणि त्याच्यामध्येच यतो इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति तत् अभिविशिष्ट तत् ब्रह्म तत्तत्वमसि तत्त्वात्. अशा प्रकारे त्याचं ज्ञान होणं हेच त्याची उपासना आहे. वागाद्य गोचराकारम इथे एवं यदि व्यत्यसौ वागाद्य गोचराकारम उपासित नव्हतं. पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष. पूर्वपक्ष म्हणतो ब्रह्माची उपासना होऊ शकत नाही, उत्तर पक्ष म्हणतो ब्रह्माची न्याय होऊ शकते. त्याच न्यायाने त्याला उत्तर देऊन सांगतात. वागाद्य गोचराकार, वाघ म्हणजे वाणी, अधिकरण याला अगोचर कारण ते गोचर होऊ शकत नाही. हे काही काही वस्तू अशा असतात की देव ईश्वर दिसतो का आपल्याला? मानायचा कसा? ज्या अर्थी जगत दिसते, काय दिसते? त्या अर्थी जगत करता ईश्वर काय केलं पाहिजे? एखाद्या मुलाचा बाप आपल्याला दिसत नसे, पण तो दिसतो, त्यावरून तुझा बाप काय केला पाहिजे? मानला पाहिजे. तो गोचर होऊ शकत. ईश्वर जर डोळ्याने दिसला असता तर 4 लाख लोकांनी ईश्वर काय केला असता? मग 4 लाख लोक ईश्वर कुठं मानतात? मनबुद्धीची त्याला ईश्वर मग काय होत असतं? असं जरी बरं ईश्वर मानणारा वर्ग असो, नाही का? एक दृष्टांत असा एक वर्ग आहे, तो ईश्वर काय करीत नाही, त्याने आपलं फार नुकसान करून घेतलं आहे. बिसरली तो या आणि 35 लाखाने जो ईश्वर मानतो, काय मानतो? ईश्वर मानतो, त्याने आपलं काय हानी केली नाही, काय केली नाही. असं आहे. ज्या जन्माची सफलता त्याच्या भक्तीमध्ये आहे. कशामध्ये? ईश्वरच मानत नाही म्हणलं, त्याच्यासारखी हानी जगामध्ये दुसरी कोणती नाही. तर भक्ती कशाला काही मानतच नाही. तो काय देवाचं चिंतन करणार आहे का? तो काय मानत नाही. बराचसे पंथ असे आहे की ते ईश्वर काय करीत नाही, मानत नाही. उलट घातलेली माळ काय करायला लावतात? घरामध्ये असलेली तुळशी म्हणला ते काय झाड आहे, ते का काय पूजा करायचं काय? असाही पंथ आहे बघा, जोरात वाढते. सहज इथे आलेला दृष्टांत वागाद्य गोचे का कारण ते उपासे. जरी आणखी ते ब्रह्म मनबुद्धी इंद्रियांना आणखी गोचर होत नसेल, ते ब्रह्म इंद्रियांना वगैरे ना गोचरत नाही, असल्या प्रकारचं ज्ञान होणं हिलाच उपासना आहे. वस्तू जशी आहे तसंच करणं त्याला ज्ञान असं म्हणतात. त्या ह्याची भक्ती आणि ह्याची ज्ञान आणि एक विठ्ठलाची जाण. तेव्हा मन नाही का, ब्रह्म हे कसं आहे? मनबुद्धी याला गोचर आहे असं समजणं, यालाच म्हणतात ब्रह्माची उपासना. बघा, सगुणाचा तर प्रश्नच नाही, पण निर्गुणाची सुद्धा काय होऊ शकते? आपल्या
9व्या अध्यायामध्ये हा थोडासा विषय आलेला, 12व्या अध्यायामध्ये किती मजा आलेली आहे. सततम कीर्तयन्तो मां नमस्यन्तस्य मां सततम कीर्तयन्तो मां यतन्तस्य नमस्यन्तस्य मां भक्त्या. त्याच्यामुळे योगाची प्रक्रिया आहे. आणि पुन्हा तुमच्या ह्याच्यामध्ये 2 प्रश्न सांगितले. त्याच्यामुळे 12व्या अध्यायामध्ये प्रश्न आले, एवं सततयुक्ता हे भक्ता स्वांपरी याच्या पक्षावर मग एकदम ते सांगते. 2 प्रकारे म्हणजे एक व्यक्त उपासक आणि दुसरा उपासक, त्याचं दर्शन होऊ शकते. आणखी हा क्रमाक्रमाने विषय काय गेला आहे सांगणार आहे, त्याचा विचार कधी करा. 57 आकडा चांगला आहे, आपला काळजी करण्या